नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी पाटील. आपलं फोडणी अँड फन विथ मोहिनी चॅनलमध्ये स्वागत आहे. आता घरातील सर्व कामे आवरले. आता पिल्लूला आणायला जायची वेळ झालेली आहे. मग तेच पिल्लूला आणायला जात होते. आज पिल्लूच्या स्कूलमध्ये ग्रँड पॅरेंट्स डे आहे. पिल्लू गेला आहे, पण पिल्लूचे आजी आजोबा काही इथे नाही आहेत, गावी असतात. त्यामुळे पिल्लू एकटाच गेला आहे. हे पिल्लूचं स्कूल आहे. पिल्लू आता त्याच्या क्लासमध्ये गेला. त्याचे टिफिन आणि बॉटल राहिली. पिल्लूला विचारू काय काय केलं मुलांनी त्याच्या आजी आजोबासाठी. खूप सारे खेळणे होते. नंतर मुलांनी आपल्या आजी आजोबांसाठी गाणी तयार केली ती, त्यांच्यासोबत खेळले. ग्रीटिंग कार्ड तयार केले ते मुलांनी आपल्या आजी आजोबांसाठी. नंतर केक कटिंग होता. हेच सर्व आज कार्यक्रम होता हृदयच्या स्कूलमध्ये. बघू, हृदयला विचारू हृदयने आज काय काय केलं. तो सांगत होता सर्वांचे आजी आजोबा आले, माझे का आले नाहीत. मी नानीला बोलवलं. मग त्याची नानी त्यांनी बिल्डिंगमध्ये पण तो एकाला नानी बोलतो ना, आजीच आहे त्याची. मग तिला पण बोलवलं होतं, पण तिचं कसं झालं की तिला ऐन टायमाला दवाखान्यात जायचं होतं, त्यामुळे त्या पण येऊ शकल्या नाहीत. मग झालं आला पिल्लू निघून स्कूलमधून. चाललो आम्ही आपल्या आता रूमवरती. रोजचं रुटीन इथून पुढं. ही आपली बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या खाली ही हृदयीला सिद्धिमाव बोलतो. मग ते सगळे हृदयची खूप मया करतात. मग आता सिद्धिमावनं त्याला एक कुरकुरीचं पॉकेट दिलं. त्याला मी बोललो, सिद्धिमावला तू थँक्यू बोलला का. तो रिटर्न आला, बोलला थँक्यू बोलला आणि लगेच पळून गेला. मग त्याला थोडं पुढं गेल्यावर त्याच्या काय मनात आलं काय माहीत. तो तिथे गेल्यावर थांबला. त्याचा तो मित्र आयू, तो म्हणतोय आयूला पण दे इकडं. हे मला झालं आणि आयूला पण एक दे. म्हणजे स्वतः घेतलं ते घेतलं आणि अजून एक मागून घेतोय आयूसाठी. मग ते म्हणजे नाही, मी नाही देत. मग त्याला समजवलं मी, जा म्हटलं एक दिलंय, त्याच्यात तुम्ही शेअरिंग करून खावा. तो नाही म्हणत होता, तरी पण म्हटलं बरं चालतंय. मग तो समजला. मग चालला. त्याला म्हटलं चला, आता वर आपल्याला भरपूर काम आहेत, म्हटलं आपण जाऊया घरी. तर म्हणतो नाही, मी नाही जाणार. म्हटलं चल, आता बघू का. आता बघा पुढं काय करतो. त्याला चल चल म्हणते तर तो कुठं निघतोय बघा. तो लगेच तिचा दरवाजा वाजवतोय. पिल्लूचं स्कूल सुटतं 12ला आणि आईचं स्कूल सुटतं 12:30ला. तोपर्यंत म्हणतो मम्मा इथं थांबू आपण अर्धा तास. आयू आला का थोडा वेळ आयूपाशी बसू आणि मग आयूला घेऊन आपण वरती जातो. तोपर्यंत त्याच्या मावशीनं लगेच दरवाजा पण उघडला बघा. लगेच आज झाला आहे. आज चालला पण लगेच. त्यांना लगेच ते कुरकुऱ्याचं पाकिट माहिती. दुसरी मैत्रीण तिला जाऊन सांगतो की पूजा माऊ मी आलो म्हणून. हे माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचं घर, प्रियाचं घर आहे. तिच्या घरात नवीन सोफा आला. ती कालच्यापासून म्हणते ये की बघायला. पण आज ती कामावर गेले. ते आज दादा असतील म्हणून मी काय आत गेली नाही, म्हणून बाहेर आलो. हे लगेच पूजा माऊला सांगायला मी आलो म्हणून. ती काल ब्लॉगमध्ये आली नव्हती ना, म्हणून आज म्हणते आज मी हाय करते. ही आहे दुसरी पिलूची दादी. मग तिला मी सकाळी फोन करून सांगितलं की आज पिलूच्या स्कूलमध्ये ग्रँड पॅरेंट्स डे आहे, कोणीच नाही आहे. भाभी पण गेली, म्हणजे जे पिल्लू तिला नानी बोलतो ती पण गेली आज निघून. तर ते म्हणते मी येते ना, त्यात काय प्रॉब्लेम आहे. मग ही लगेच, ही तर राहत होती पहिले, इथं तिची रूम आहे, पण त्यांनी आता 2 BHK घेतला. मग ते गेलं दुसरीकडे राहायला. मग ही तर भाड्यावर दिली. मग मी येते, काय टेन्शन घेऊ नको. मग तिला तिकडून यायला वेळ लागला. तोपर्यंत पिल्लूची जस्ट स्कूल सुटून आम्ही घरी आलो आणि त्या आल्या. मग आल्यावर मी तिथंच बसलो पहिले. मग हे कसं झालं, ह्या दोघीजण गेले त्या गावाला आणि हे सगळेजण आहेत UP तिकडचे. मग त्यांच्या कशात आहे, म्हणजे त्यांचं कसं आहे की जसं गावावरून कोण आलं तर लगेच भेटायला येतात. मग तिचं काय म्हणणं की हृदयच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं आहे आणि यांना भेटायचं पण होतं आहे. मग मला त्यांनी आधीच सांगितलं तू पण खालीच थांब, मी येते, बसू आपण, भेटू आणि मग आपण तुझ्या घरी जाऊया. म्हणून आम्ही खालीच थांबलो होतो. तिथं आपल्या गप्पा ते चालू होते. ते पण पहिल्यांदा व्हिडिओ चालू केल्या, थोड्या लाजल्या. आपल्या कशाला व्हिडिओ करते चालू असं तसं. मला असू दे ना. मग त्या पण कम्फर्टेबल झाल्या. मग हेच बोलणं चाललं होतं. गावाकडे ते लग्न पण होतं. नंतर त्यांच्या मैत्रिणीची आजी पण एक्सपायर झाली, ते पण विचारत होते. मग ह्या दोघी कसं, हे माझी मैत्रीण आणि भाभी हे दोघी एका गावचे आहेत. मग ती आलती त्यांना भेटायला. आणि इथं बिल्डिंगमध्ये शक्यतो सगळे एकाच तिकडचे आहेत की ते कुठून ना कुठून रिलेट होतातच त्यांना UPचे असल्यामुळं. मग हेच सगळे पिल्लूच्या, ही पिल्लूची दादी, ती काल बसली होती ती पिल्लूची नानी. मग पिल्लू सर्व दादा आणि ह्या दोघी सख्या बहिणी, सख्या जावा. ह्या दोघींना तो मावशी बोलतो. आणि मग अशी मी घर दाखवलं ज्याच्या सोपा ती प्रिया, तिला काकू बोलतो. मग असं आपलं ह्या बिल्डिंगमध्ये रिलेशन झालेलं आहे. आपण आता येऊन झालं 5-7 वर्ष झाली इथे येऊन, इथंच राहिलो. याच बिल्डिंगमध्ये आल्यापासून याच बिल्डिंगमध्ये, आता पण याच बिल्डिंगमध्ये. त्यामुळे कसं पहिल्यांदा आलो, पिल्लू छोटा होता त्यावेळेस यांनी सगळ्यांनी एवढं समजून घेतलं की लहान होता, आता मी सोडून गेले तर ते आपलं त्याला खायला घालून प्यायला घालून निवांत तो झोपत होते. मी पहिलं काम करत होते पिशव्यांचं. कंपनीतून पिशव्या आणायच्या, स्टिचिंग करायच्या आणि कंपनीला वापस द्यायचं. ते काम पण थोडं जास्त होतं, बायका ते घेऊन. मग त्या तसल्या सिच्युएशनमध्ये या बिल्डिंगवाल्यांनी मला तुझं काम आहे आणि इकडं बाळाला आम्ही घेतो, आम्ही सांभाळतो, तू तुझं काम बघ. आता नाही करत मी काम, पण करत होते त्यावेळेस त्यांनी एवढा सपोर्ट केला की किती जरी झालं तर ह्या बिल्डिंग आम्हाला सोडून जायलाच नको वाटतं या बिल्डिंगमधून. म्हणून आम्ही नाही जात. सगळे खूप चांगले, जसं आपलं गावचं वातावरण आहे तसं इथं बिल्डिंगमध्ये वातावरण आहे. भाभी बोलत होत्या एवढ्या लांबनं मी तयार होऊन आले, पण मला काही फंक्शनला जायचं झालं नाही, म्हणजे भेटलं नाही टायमिंग, ते मी लेट झाले. मग नंतर तोपर्यंत म्हटलं तुझा व्हिडिओ ते चालू आहे, एक दिवस माझ्याकडे ये, मी नवीन रेसिपी बनवून खायला पण देईन आणि तू त्याचा ब्लॉग करून टाक. म्हटलं हो नक्कीच येईन. इथं सगळं चाललं होतं, बोलणं चाललं, आमच्या गप्पा. हे दररोजचं रुटीनच आहे.
पिल्लूचं कसं असतं, स्कूलनं आलं की पहिला तिथं थांबायचं, आयू येत नाही तोपर्यंत तिथे खेळायचं, आणि जसं आयू आला तर चल आपल्या घरी आयूला घेऊन. मग हे रुटीनच झालं आहे आपलं आमचं थांबणं. मग काय करायचं आता, पुण्यासारख्या ठिकाणी आपण काय काम नाही करत घरात बसून निवांत खातो. ते लेकराला घेऊन येणं, आणि तो पण एकटा पडतो, त्याच्यासोबत पण खेळायला कोण नसतं. सारखं 24 तास म्हणतो मग खेळ माझ्यासोबत, नाहीतर मोबाईल दे. मग त्या मोबाईलच्या ॲडिक्शनपेक्षा चल बाबा आपण पार्किंगला बसू, इथं बसू. मग त्याचे मित्र झाले तिथं, मग चल त्यांच्यासोबत चल खेळू. मग असं करून आम्ही खालीच बसतो, जोपर्यंत त्याचं होत नाही खाली बसतो. मग वर आलं का कसं होतं, तो आईला घेऊन येतो, आईसोबत एक अर्धा तास खेळतो, त्याचं खेळणं झालं का आईला नेऊन सोडतो. मग दूध प्यायचं, जेवण करून दूध प्यायचं, मग झोपायचं. हे त्याचं रुटीनच झालेलं आहे आमचं पण. मग आम्ही इथे गप्पा मारत बसलो होतो. मी फक्त रेकॉर्डिंग म्यूट करते पाठीमागचं, आणि माझं वॉईस ओव्हर देते, कारण की ते सर्व हिंदीमध्ये बोलतात, मराठीत नाही. म्हणजे बोलतात थोडी थोडी, मग ते एवढे कम्फर्टेबल होत नाही, आणि मला एवढी हिंदी नीट जमत नाही की मी कम्फर्टेबली तो व्हिडिओ टाकावा. इथं बघा आयू आला बघा लगेच. आयू आला का तो आपली कॅडबरी आणलेली दादाश्री म्हणजे हृदयसाठी आणि आपल्यासाठी घेऊन येतो. मग झालं लगेच वाटावाटी चालू झाला. आता त्यांचे खेळ चालू होतात, एक 10-15 मिनटं आम्ही बसू, आणि मग आता आम्ही आपल्या घरी जाऊ. आम्ही तिथंच बसलो आहे तोपर्यंत ही आचल दुसरी मैत्रीण ती पण आली. मी ब्लाऊज शिवते, जरा आळशी आहे, ब्लाऊज लवकर काही दिला नाही म्हणलं की आता मीच येते, बसते, तुझं माझा ब्लाऊज शिवूनच घेऊन जाते. आणि मी खाली बसलो, त्यामुळे ती पण तिथं आली. म्हणजे चला आपण चोर पोलीस खेळूया. मग चालली, वही काढली, वही निघली का लगेच चोर पोलीसला पेज फाडून ते चोर पोलीस लिहायचं चालू झालं. मग तिथंच बसलो होतो. मग असंच दिवस आमचा टाईमपासमध्ये जातो. तोपर्यंत पूजा म्हणली आणि इकडं मी व्हिडिओ घेते. मग तिथं बसलेला जरा तिनंच व्हिडिओ घेतला. मग त्याचं नाव आहे सार्थक. तो म्हणत होता हाय माझ्या मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तिथं बसलो, ते चहापाणी तिथं झालं, तर त्या म्हणल्या चला आपल्या वर घरी चल. तिनं ब्लाऊज शिवायला आणला होता. मग तो ब्लाऊजाला ही तिची मुलगी राधिका. मग ते इकडं तिकडं खेळत होते, त्यांचे 2 मुलं, नंतर आपली 2 मुलं. भाभी बघत होती की लगेच मोबाईल चालू केला. म्हटलं थोडे शॉर्ट्स घेते. मग त्या गेल्या निघून, इथं पण वरती चहापाणी झालं, त्या गेल्या निघून. झालं हे दोघं राहिले. मग आता हे दोघं खेळायला, यांचं दररोजचं रुटीन आहे हे. खाली थोडं काय आपण कुठे गेलतो गिफ्ट आणायला. हां, मग तिथं काय झालं, काय होतं त्याला काय म्हणायचं, कॅल्क्युलेटर. काय बोलला तू एकदा. झालं इथं हृदयचं झोपायचं टायमिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवडलं असेल तर. थँक्यू सो मच. बाय.